राखी म्हणजे फक्त धागा नाही. तो आहे आपुलकीचा, प्रेमाचा आणि संरक्षणाचा वचनबंध. लहानपणीच्या भांडणापासून मोठेपणीच्या साथीपर्यंत. हे आहे माझं लग्नानंतरचं पहिलं रक्षाबंधन आणि त्यासाठी आम्ही राखी खरेदी केली. नंतर गेलो मॅक्सला. तिथनं गिफ्ट काही मिळालं नाही, तर आम्ही तुषारसाठीच ट्राउझर घेतला. मग ओलं नारळ दिसलं ते घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मेळघाट गाठलं. कारण इथे माझा भाऊ आहे सध्या आणि म्हणून हेच माझं माहेर आहे सध्यापुरतं, 1 वर्ष तरी. तर तुषारने सौरला थोडीशी हेल्प केली. त्याला थोडे प्रिंट्स वगैरे काढायचे होते त्यासाठी. नंतर मग सायंकाळी आम्ही मस्तपैकी आरतीचं ताट डेकोरेट केलं आणि राखीचं सेलिब्रेशन स्टार्ट केलं. आज पुन्हा एकदा या राखीने आपल्या आठवणी आणि वचनं घट्ट बांधून घेतली. असं झालं आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन. मला खूप सारे गिफ्ट्स, चॉकलेट्स आणि पैसेही मिळाले आणि एक मोठं गिफ्ट बाकी आहे. ते काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेल. कोणाला जर गेस करता आलं तर नक्की गेस करा. त्याची हिंट आहे की ते मला नेक्स्ट मंथमध्ये मिळणार आहे. मी तुम्हाला तेव्हा सांगेलच आणि ज्याने कोणी करेक्ट गेस केलं त्याला मी काहीतरी गिव्ह अवे पण करेल. देन मग आम्ही घेतले ड्रायफ्रुट्स कट करायला, कारण आम्हाला शिरा बनवायचा होता आणि माझी पुरणपोळी खायची पण इच्छा होती. तर मम्मीने म्हणून मग मस्तपैकी शिराही बनवला आणि पुरणही शिजवायला घेतलं. फक्त एका दिवशी 2 गोड वस्तू खाऊ शकत नाही, म्हणून मग आम्ही पुरणपोळी उद्या बनवणार आहोत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.